सुस्वागतम। पुन्हा एकदा मी माझ्या दवाखान्यातल्या गप्पा सुरू करत आहे। आजचा भाग 17वा। साधारण 1985 ते 2006-07 पर्यंत थायलेरियासिस या संकरित गायीच्या आजाराबाबत मी जवळजवळ 1000 ते 1200 केसेस मी उपचार केले असतील। त्या काळात काय होतं की या रोगाचं निदान करणं आणि त्यानंतर त्याचा उपचार करणं हे फार मोठे कसरतीचं काम होतं। याचं कारण असं की त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रयोगशाळा नव्हत्या आणि स्वतःच त्याची लक्षणं पाहून काही तपासण्या करून निदान करावं लागायचं आणि निदान केल्यानंतर उपचाराचा भाग खूप मोठा होता। याचं कारण असं होतं की नेमका उपचारासाठी आजकाल जशी औषधं आहेत तशी औषधं नव्हती। त्यामुळं अनेक प्रयोग करून लक्षणानुसार उपचार करून तो रोग आटोक्यात आणायला लागायचा। आश्चर्य वाटेल, साधारण 7 दिवसापासून 14 दिवस त्याला उपचार करावा लागायचे आणि तसे उपचार केलेत देखील। त्यावेळेला अगदी बेर्निलपासून ऑक्सिटेट्रासायक्लिनपर्यंत, अगदी सुरुवातीला आम्ही रेवरिन माणसांचं औषध जे आहे ते वापरत होतो। त्यानंतर मग बेर्निल, ऑक्सिटेट्रासायक्लिन अशा प्रकारचे अँटीबायोटिक देणं आणि काहीही करून ताप कमी करणं हा उद्देश असायचा। या औषधांनी न आल्यास अनेक वेळा सोडा सॅलिसिलिक ॲसिड किंवा इतर पोटॅशियम आयोडाईडसारखे जे प्रिपरेशन्स होते ते प्रिपरेशन्स वापरले जायचे आणि ताप कमी करण्याचा प्रयत्न केला जायचा। आणि हे करत असताना अनेक वेळा पशुपालकांची संयम याची कसोटी लागायची आणि डॉक्टरांचे देखील त्यामध्ये कसोटी असायची। कारण रोज उपचार करणं, पशुपालकांना मालकाला समजावून सांगणं आणि त्या उपचारातून ते जनावर बरं करणं एक मोठं दिव्य असायचं। आणि हे सगळं करत असताना अनेक वेळा सकाळ संध्याकाळ उपचार करावे लागायचे। अनेक वेळा तापमान कमी यायचं, जनावर थोडं खायला लागायचं आणि खायला लागल्यानंतर मग पशुपालक थोडं दुर्लक्ष करायचा प्रयत्न करायचे आणि मग 4-8 दिवसांनी खायचं कमी यायचं, माती जनावर खायला लागायचं, हिमोग्लोबिन खूप कमी यायचा आणि मग हिमोग्लोबिन कमी आल्याचं निदान करण्यासाठी त्यावेळेला आमच्यासारख्या लॅबोरेटरी सगळीकडे नव्हत्या। मगाशी मी सांगितलं की पुण्याला एकच आमची शासनाची पुण्यामध्ये लॅब होती औंधला, तिथं ते सगळं पाठवावं लागायचं, काचपट्ट्या वगैरे, त्यामध्ये खूप वेळ जायचा। मग स्कॅप्युला पुढच्या फऱ्याच्या वरच्या बाजूला हात ठेवून त्या ठिकाणी असणाऱ्या रक्तवाहिनीचं पल्सेशन पाहून ते जर जे कशा पद्धतीनं लागतं त्याच्यावर साधारण हिमोग्लोबिनचा आम्हाला अंदाज बांधावा लागायचा। डोळ्यातील स्नेशबल त्वचा आणि बाकीच्या गोष्टी पाहून मग हिमोग्लोबिन जर कमी झाला असेल तर त्यासाठी आयर्नचे इंजेक्शन द्यायला लागायचे आणि हे सगळं करत 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 ते जनावर बरं करायचा प्रयत्न करायचा। दरम्यानच्या काळामध्ये दूध उत्पादन घटलेलं असतं, चांगलं दूध उत्पादन जनावर आजारी असतं, रोज सकाळ संध्याकाळ आमची फेरी चालू असते आणि मग अशा वेळेला जर पशुपालकाचा संयम सुटला किंवा डॉक्टरनी जर कच खाल्ली किंवा त्यांनी जर प्रयत्न करायचे सोडले तर फार मोठं नुकसान हे पशुपालकाचं ठरलेलंच। एक किस्सा असा होता की या अशा पद्धतीचा एक उपचार करत असताना
मी एका गोट्यामध्ये सकाळ संध्याकाळ जात होतो. त्यावेळेला असाच पद्धतीनं 10-12 दिवस झाले होते. गाय खूप चांगली होती आणि उपचार चालू होते. संध्याकाळच्या वेळी उपचार करत असताना त्या पशुपालकाचा एक बंधू, मोठा बंधू, संध्याकाळी दारू पिऊन घरी आला आणि तो पाहत होता आमचं काय चाललंय सकाळ संध्याकाळ. आणि त्या दिवशी त्याचा तोल सुटलेलाच होता. पण आम्हाला पाहिल्यानंतर त्यांनी खूप दंगा करायला सुरुवात केली, शिव्या द्यायला सुरुवात केली. काय चाललंय, किती दिवस, असे सगळे सुरू झाल्यानंतर माझाही राग अनावर झाला होता. पण त्या पशुपालकाचे सगळं कुटुंबीय त्या ठिकाणी उभा होतं. त्यांच्या चेहऱ्याकडे मी पाहिलं आणि आपलं ते पशुधन महत्त्वाचं असल्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. दरम्यानच्या काळात मग त्याच्या भावानी वगैरे त्याला ओढून घरात नेलं, कोंडून टाकलं. मी उपचार केले आणि ती गाय बरी झाली. बरी झाल्यानंतर 4 दिवसांनी तो मालक आणि तो दारू प्यालेला बंधू दवाखान्यात आले आणि दवाखान्यात येऊन अक्षरशः त्या भावाला माझ्या पाया पडायला लावलं, माफी मागितली. आणि मी त्याला मग ते सर्व गोष्टी समजावून सांगितल्या, कशा परिस्थितीत उपचार करावं लागतं हे त्याला मी विशद केलं. आणि मग त्याचंही समाधान झालं आणि मग ती गायसुद्धा बरी झाली. त्यानेही त्याची माफी मागून मनामध्ये असलेला संभ्रम त्याचा दूर झाला आणि एक जनावर वाचल्याचा एक आनंद तो वेगळाच.